आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. खटाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शेखर जाधव तर कोषाध्यक्ष म्हणून केशव जाधव यांची बिनविरोध निवड. उपाध्यक्षपदी नम्रता भोसले, अंकुश चव्हाण यांची निवड. खटाव तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून संघाच्या तालुका अध्यक्षपदी शेखर जाधव यांची निवड करण्यात आली आहे, तर कोषाध्यक्षपदी प्राध्यापक केशव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात पार पडलेल्या खटाव तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. पत्रकारांच्या हितासाठी संघटन मजबूत करण्याचा निर्धार नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला. संघाचे सचिव म्हणून संकेत इंगळे यांची नियुक्ती झाली असून खजिनदारपदी स्वप्नील कांबळे तर सहखजिनदार म्हणून सचिन साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी नम्रता भोसले आणि अंकुश चव्हाण, कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी समीर तांबोळी यांच्याकडे, तर कोषाध्यक्ष म्हणून प्राध्यापक केशव जाधव काम पाहणार आहेत. प्रसिद्ध प्रमुखपदी शरद कदम, कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट एकनाथ जाधव यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा प्रतिनिधी म्हणून विठ्ठल नलवडे हे काम पाहणार आहेत. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, व्यावसायिक अडचणी सोडवणे तसेच तालुक्यातील पत्रकारांमध्ये ऐक्य आणि समन्वय वाढवणे यासाठी संघ अधिक सक्रिय राहील असा विश्वास नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. खटाव तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी मांडणे, प्रशिक्षण व मार्गदर्शन उपक्रम राबवणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग वाढवणे यावर भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नूतन तालुकाध्यक्ष शेखर जाधव यांच्यासह नवीन कार्यकारिणीला विविध स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत असून आगामी काळात संघ अधिक प्रभावीपणे काम करेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नागनाथ स्वामी, मावळते अध्यक्ष प्रकाश सुरमुख, धनंजय क्षीरसागर यांच्यासह खटाव तालुक्यातील प्रिंट व डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार उपस्थित होते. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.